जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघाल्या। मोठ्या संख्येने मराठा समाज जालन्यात धडकणार आहे। जनजागृती शांतता रॅली आयोजकांना पोलिसांची नोटीस आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार आहे। जालन्यात मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झाल्यात। या आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आज जालना शहरात आहे। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातून या रॅलीला सुरुवात होणार आहे। सकाळपासूनच आंदोलक या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, किती वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे? आता थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी जालना शहरामध्ये पोहोचतील। जवळजवळ सगळ्या जय्यत तयाऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। मराठवाड्यातील दौऱ्याचा अनुभव जर बघितला तर लाखोंच्या संख्येने समाज बांधव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी येतो। तसं जालन्यातही प्रचंड संख्येने येणार आहे, कारण ही पाटलांची कर्मभूमी आहे। त्याच्या सगळ्या जवळजवळ तयाऱ्या आता पूर्ण झालेल्या आहेत। थोड्या वेळात पाटील जर आले, लगेच आपण त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात करणार। 5000 भगवे झेंडे लावले, फ्लॅग बोर्ड भरपूर लावलेले आहेत। जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे कटआउट हे ते भरपूर लावलेले। तसेच सुसज्ज म्हणजे तयारी सुद्धा स्वयंसेवक, पोलीस प्रशासन सर्वच मिळून तयारी सुसज्ज अशी तयारी केलेली आहे। तयारी पूर्ण झालेली आहे। आता थोड्याच वेळात रॅली निघणार आहेत। सरकारला दिलेला अल्टिमेटम अवघ्या एका दिवसावर राहिलेला आहे। काय या ठिकाणी आवाहन करतील पाटील आज? पाटलांची रॅली आज या ठिकाणी मराठवाड्यातले उद्याचा शेवट आहे आणि आज जालन्यामध्ये प्रचंड स्वरूपाची रॅली होणार आहे। सरकारने 13 तारखेपर्यंत वेळ मागितला होता आणि निश्चित स्वरूपात पाटील म्हणतात त्याप्रमाणे पाटलांनाही सरकारवर अजूनही विश्वास आहे की काही ना काही मार्ग आज उद्यात निघेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल। जालना जिल्ह्यातले व महाराष्ट्रातले सर्व आंबेडकरी मराठा समाजाच्या या आरक्षणासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही त्यांच्या सोबत आहोत। निश्चितच आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणाहून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणी या रॅलीचा समारोप जे आहे ते एका जाहीर सभेमध्ये होणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।